नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आपण महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफ फीस याबद्दलची एक सिरीज चालू केलेली होती। त्यातील हा 13वा भाग आपण डिस्कस करत आहोत। आज आपण डिस्कस करणार आहोत मागच्या वर्षी नव्याने सुरू झालेल्या दोन गव्हर्नमेंट कॉलेज विषयी। गव्हर्नमेंट कॉलेज परभणी आणि गव्हर्नमेंट कॉलेज रत्नागिरी हे दोन्ही एकत्रित कॉलेज आपण एका व्हिडिओमध्ये घेत आहोत। जर एखादं नवीन कॉलेज महाराष्ट्रामध्ये सुरू झालं तर साधारण कट ऑफवर किती मार्क्सचा परिणाम होतो याचा एक अंदाज विद्यार्थ्यांना यावा म्हणून हे दोन्ही कॉलेज आपण एकत्रितरित्या घेत आहोत। 2023 साली दोन्ही कॉलेजेसची फर्स्ट बॅच होती आणि कट ऑफ तुलनेने इतर गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षा कमी होता। त्यामुळे हे दोन्ही कॉलेज अत्यंत महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या MBBSच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून। याही वर्षी काही नव्याने गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही जी काही कट ऑफची सिरीज आहे त्यातला हा 13वा भाग आहे। याच्या अगोदरचे व्हिडिओ जर विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत। जे विद्यार्थी आणि पालक श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहेत अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरीविषयी। एकत्रित आपण दोन्ही कॉलेज घेणार आहोत कारण दोन्ही कॉलेज मागच्या वर्षी सुरू झालेले आहेत। सर्वात नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज म्हटलं तरी काही हरकत नाही। आत्ता 2024ला आणखी काही गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये नव्याने येऊ शकतात, परंतु सध्याच्या घडीला हे दोन गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत हे महाराष्ट्रातील नवीन गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। दोन्ही गव्हर्नमेंट कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट जर आपण बघितली तर 2023ला पहिल्या बॅचचे ॲडमिशन या ठिकाणी झालेले आहेत। आता आपण परभणीविषयी डिस्कस करूयात। परभणीच्या ITI कॅम्पसमध्ये या कॉलेजची स्थापना आहे। या कॉलेजचं मॅनेजमेंट किंवा क्लासरूम वगैरे सर्व जे आहे सध्याच्या घडीला तात्पुरती व्यवस्था म्हणून ITI कॅम्पसमध्ये या कॉलेजची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु भविष्य काळामध्ये या कॉलेजसाठी गंगाखेड रोड ब्रह्मपुरी लोहगाव एरियामध्ये या कॉलेजला नवीन जागा गव्हर्नमेंटने अलॉट केलेली आहे। त्या ठिकाणी अत्यंत विस्तृत आणि सोयीसुविधायुक्त कॅम्पस येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर कॉलेजचं स्टेटस जर आपण बघितलं तर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकसोबत संलग्न आहे। आणि परभणी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सध्याच्या घडीला UGचं शिक्षण त्या ठिकाणी चालू आहे, म्हणजेच MBBSचे ॲडमिशन त्या ठिकाणी आहेत। PG सध्या या ठिकाणी अवेलेबल नाही कारण हे कॉलेज मागच्या वर्षीच सुरू झालेलं आहे। त्याच्यानंतर हॉस्पिटलचा जर आपण विचार केला तर डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल म्हणजेच परभणीचं जे काही शासकीय रुग्णालय आहे परभणी जिल्ह्याचं गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र शासनाचं जे काही डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल आहे किंवा त्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा म्हणतो ते या कॉलेजला अटॅच करण्यात आलेलं आहे। हे आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणीविषयीची माहिती। आणि या कॉलेजला सीट्सचा जर आपण विचार केला तर 100 सीट या ठिकाणी आहेत MBBSच्या ॲडमिशनसाठी। 100पैकी 15 सीट या ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात आणि त्यानंतर 85 सीट ज्या आहेत ह्या महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी रिझर्व आहेत, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 85 सीट या ठिकाणी रिझर्व आहेत। आणि या 85 सीटची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते। आता कॉलेजचं फीस आणि कट ऑफ दोन्ही कॉलेजची फीस जवळपास सारखी आहे आणि दोन्ही कॉलेजचे कट ऑफ ॲव्हरेज सारखे आहेत, त्यामुळे आपण एकत्रित शेवटी डिस्कस करूया। आता आपण माहिती घेऊयात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरीविषयी। 2023ची स्थापना याही कॉलेजची आहे। कॉलेजचं लोकेशन आहे पटवर्धनवाडी रत्नागिरी या ठिकाणी। कॉलेजचं स्टेटस फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे। हे सुद्धा कॉलेज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकशी संलग्न आहे। याही ठिकाणी फक्त अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणजेच MBBSचे ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतात। PG त्या ठिकाणी अवेलेबल नाही कारण हे सुद्धा एक नवीन कॉलेज आहे मागच्या वर्षी सुरू झालेले। याही कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी आपण डिस्कस करायला गेलो तर याही कॉलेजला डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल रत्नागिरी म्हणजेच शासकीय रुग्णालय जे आहे रत्नागिरीचं ते त्या ठिकाणी अटॅच करण्यात आलेलं आहे। त्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा म्हणू शकतो। आणि कॉलेजला याही ठिकाणी 100 सीटसाठी MBBSचे ॲडमिशन मागच्या वर्षी सुरू झालेले आहेत। 100पैकी 15 सीट या ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत MCCच्या वेबसाईटवरून भरल्या जातात आणि 85 सीट या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत। दोन्ही कॉलेजचा जर आपण विचार केला तर दोन्ही कॉलेजची पहिली बॅच ही मागच्या वर्षी भरण्यात आलेली होती, त्यामुळे कट ऑफचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात अगोदर जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस होते
त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या तुलनेमध्ये या दोन्ही कॉलेजचा कट ऑफ डाऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण दोन्ही कॉलेज नवीन आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये एखादं नवीन MBBS कॉलेज सुरू होतं तर त्या कॉलेजचा कट ऑफ आपोआपच डाऊनला असतो. त्यामुळे हे दोन्ही कॉलेज लो कट ऑफ कॉलेज म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. समजा याही वर्षी 2024मध्ये आणखी काही नव्याने कॉलेज ॲड झाले तर त्यांचाही कट ऑफ थोडासा कमी असण्याला कल त्या ठिकाणी असतो, कारण विद्यार्थी जे आहेत आपल्या चॉईस फिलिंगमध्ये जुन्या कॉलेजचा प्रेफरन्स वर ठेवत असतात आणि जे काही नवीन कॉलेजेस आहेत त्या ठिकाणच्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत की नाही याबद्दल शंका असतात. त्यामुळं जे काही नवीन कॉलेजेस आहेत यांचा कट ऑफ त्या ठिकाणी डाऊन साईडला असतो. आता हॉस्टेलच्या बाबतीत आपण जर विचार केला तर दोन्ही कॉलेजला हॉस्टेल अवेलेबल आहे, दोन्हीकडे हॉस्टेल अवेलेबल आहे. आता फी स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर दोन्ही नवीन कॉलेजेसची जी काही फी स्ट्रक्चर आहे ते जवळपास सारखं आहे. रत्नागिरीची फीस थोडीशी कमी आहे, ती कुठे कमी आहे ते सुद्धा आपण पाहूयात. ओपन कॅटेगरीचा जर विचार केला दोन्ही कॉलेजेसच्या फीसचा तर 1,25,700 इतकी प्रतिवर्ष फीस आहे. EWSचा विचार केला तर 62,850 इतकी प्रतिवर्ष फीस आहे. आणि ओपन आणि EWS सोडून बाकी जेवढ्या रिझर्व्ह कॅटेगरी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्या ठिकाणी ट्यूशन फीस 0 एवढी आहे. आणि परभणीच्या कॉलेजला ॲडिशनल हॉस्टेल इन्क्लूड हॉस्टेलचा समावेश त्याच्यामध्ये करून ॲडिशनल 18,400 रुपये इतकी फीस आहे. आणि रत्नागिरीला मात्र ॲडिशनल फीस 14,000च्या आसपास आहे. त्याच्यामुळे 4,000 फीस रत्नागिरीच्या कॉलेजला कमी लागते असं म्हटलं तरी हरकत नाही. आता दोन्ही कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ आपण काढलेला आहे. 2023च्या कट ऑफचा जर विचार केला तर हायर साईडला कट ऑफ्स गेले होते महाराष्ट्र राज्यातील कॅटेगरी वाईजसुद्धा. त्यामुळं दोन्ही कॉलेजेसचे कट ऑफ जे आहे 2023 ते त्यातला ॲव्हरेज कट ऑफ आपण घेणार आहोत. म्हणजे या मार्क्सपर्यंत जर विद्यार्थी पोहोचले तर त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी त्या ठिकाणी मिळू शकतं. कट ऑफ डिस्कस करूयात. ओपन कॅटेगरी 588, OBC 582, EWS 585, SC 490, ST 360, VJ 530, NTB 510, NTC 562, NTD 580 असा ॲव्हरेज कट ऑफ या दोन्ही कॉलेजचा मागच्या वर्षीच्या जे काही राऊंड झालेले होते त्यानुसार राहिलेलं आहे. त्यामुळं बाकी कॉलेजेसची आपण अगोदरची जर सिरीज बघितली तर त्या ठिकाणी ओपन, OBC आणि EWSसाठी कट ऑफ कधीकधी 600च्या वर गेलेला सुद्धा आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी मात्र 600च्या खाली अगदी 588पर्यंत ॲव्हरेज कट ऑफ या कॉलेजचा राहिलेला आहे. त्यामुळे नवीन कॉलेज जेवढे जास्त येतील तेवढे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा फायदा आहे. विशेषतः गव्हर्नमेंट कॉलेजेस जितके जास्त नवीन येतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा डबल फायदा आहे. एक तर कट ऑफ कमी होतो, दुसरी गोष्ट गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जे काही फी स्ट्रक्चर आहे तो अगदी रिझनेबल असतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते परवडणारं फी स्ट्रक्चर असतं. त्यामुळे जेवढे जास्त गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये येतील तेवढा जास्त फायदा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होत असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस येणार आहेत त्याचीसुद्धा व्हिडिओ सिरीज आपण याच्या अगोदर बनवलेली होती. ते व्हिडिओसुद्धा पाहिले नसतील तर आमच्या यूट्यूब चॅनलवर ते व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या सिरीजसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर फ्री हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. अशाच प्रकारची कॉलेजेसची माहिती त्याचबरोबर डॉक्युमेंटची माहिती पाहिजे असेल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट केलं तर त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या कॉलेजेसच्या माहिती, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या डॉक्युमेंटची माहिती, वेळोवेळी येणारे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला त्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून किंवा ऑफिसला प्रत्यक्ष व्हिजिट करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.